नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 17 फेब्रुवारी 2026 आणि मी लोणार सरोवर या ठिकाणी आहे. मी जात आहे अमरावतीला आणि या ठिकाणून आता एक विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. तर आता काय झालं की राज्यामध्ये एक आता वातावरण चेंज होणार आहे, म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये. तर यानुसार मुद्दामून ह्या लोणार सरोवर इथून अंदाज देत आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त पूर्व विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, निजामाबाद, आदिलाबाद, छत्तीसगड, तेलंगणा त्या परिसरामध्ये काय होणार आहे, 23, 24, 25च्या दरम्यान वातावरण खराब होऊन तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज फक्त विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तो पाऊस सगळीकडे काही पडणार नाही, सर्वदूर पडणार नाही, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. फक्त राज्यात काय होणार आहे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा आणि तामिळनाडू त्या परिसरामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून त्याचा असर फक्त पूर्व विदर्भातल्या काही गावांना बसणार आहे. म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सर्वदूर पाऊस पडणार नाही, फक्त तुरळक ठिकाणी विदर्भातच, पूर्व विदर्भातच पावसाची शक्यता आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. तर ज्यांच्याकडे हरभरा काढणी चालू आहे, तूर काढणी चालू आहे, तुम्ही काय करा, 22 तारखेपर्यंत विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि तुम्ही तुमचं तुरीचं हरभऱ्याचं नियोजन करायचं. आणि मी लोणार या ठिकाणाहून निश्चितच शेतकरी भेटले आणि एक टी व्हीला बातमी येते की लोणार सरोवराचं पाणी वाढले. तर आपण त्यांच्याकडूनच विचारून घेऊ. सर, गेल्या म्हणजे या हंगामापासून, पावसाळ्याच्या हंगामापासून या सरोवराचं पाणी म्हणजे झपाट्याने वाढत आहे, यावर तुमचं काय मत आहे? तर ह्या लोणार सरोवराचं पाणी वाढत आहे. तर माझा पाण्यावर खूप अभ्यास आहे. मी म्हणजे जमिनीतला भूगर्भशास्त्र खूप अभ्यास केलेला आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो, याचं पाणी वाढण्याचं कारण याचं सगळ्यात